श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, मी आज तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठीचे छोटे छोटे उपाय सांगणार आहे. धन पैसा ही आजच्या युगातील महत्त्वाची गरज आहे. त्याची देवता हिंदू शास्त्रानुसार महालक्ष्मी मानली जाते. या महालक्ष्मीची कृपा व्हावी असे प्रत्येकालाच वाटत राहते. सगळी सोंगे आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही अशी आपल्याकडे म्हण प्रचलितच आहे आणि ते खरे देखील आहे. सगळ्या भौतिक गरजा पैसा असेल तरच पूर्ण होतात. पैसे नसतील तर आर्थिक चणचण असेल तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. लक्ष्मी देवीची अवकृपा झाली म्हणूनच दारिद्र्य आले असे आपल्याकडे म्हणले जाते. कुबेर या देवतेलाही धनदेवता म्हटले जाते, तसेच लक्ष्मीचा भाऊही म्हटले जाते. तर धनप्राप्तीसाठी प्रत्येकानेच फक्त घरच नाही तर आसपासचा परिसर देखील स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. आपलं अंगण, आपल्या शेजारी जे काही म्हणजे गटारं असतील काय असतील ते स्वच्छता केली पाहिजे. म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी येण्याची आपल्या दरवाजासमोर आपला मुख्य दरवाजापुढं आपल्याला रांगोळी काढावी, स्वच्छता ठेवावी, झाडून घ्यायचं. म्हणजे फरशी असेल तर धुवून घ्यायची, ते धुवून घेऊन त्याच्यानंतर त्याच्यावर रांगोळी काढायची. असे रोज आपल्या लक्ष्मीची पावले, श्रीराम लिहायचं. छोटे छोटे रोज छोटे छोटे वारांचे पण आपल्याला रांगोळीचे छाप मिळतात, ते छाप आणायचे. रोजच्या वेगवेगळ्या सोमवारचा, मंगळवारचा असं म्हणजे ते छाप उठवायचे. म्हणजे असे आपली स्वच्छता आपल्या घरासमोर, दारासमोर, आपल्या असं शेजारी पाजारी असेल तरी स्वच्छ करायचं. तसेच सूर्योदयानंतर जास्त वेळ सूर्योदय व्हायच्या अगोदर जास्त वेळ झोपू नये. सूर्योदयानंतर जास्त वेळ झोपू नये. दिवसा अधिक वेळ झोपणाऱ्या माणसांवर तसेच संध्याकाळी झोपून राहणाऱ्या माणसांवर कधीच लक्ष्मी प्रसन्न होत नाही. घरामध्ये आपण अभद्र बोलणं, अपशब्द बोलणे, शिवीगाळ करणे, जोरजोरात बोलणे किंवा सारखं भांडण तंटा हा नसावा. रोज देवघरात सकाळ संध्याकाळ दिवा लावावा. आणि तुमच्या परिस्थितीनुसार तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा, पण दिवा लावा. अगरबत्ती लावावी सुगंधी. शुक्रवारी एखादी सुवासिनी आपल्या घरात आली तर तिला म्हणजे मोकळ्या हाताने पाठवायचं नाही. तिला हळदी कुंकू लावावं आणि किमान साखर तरी खायला द्यावी किंवा चहा द्यावा. शुक्रवारी जर एखादी स्त्री आपल्या घरात येण्यासाठी आग्रह करीत असेल तर तिला टाळू नये, तर तो लक्ष्मी आपल्या घरी येण्याचा संकेत असतो. म्हणून तिला त्या दिवशी या म्हणायचं आपल्या घरी. असेही छोटे छोटे उपाय आपण फॉलो केले तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी चांगलाच फायदा होऊ शकतो. आपण जेवण बनवतो तर पहिली पोळी गाईला द्यायची. परत रोज आपण पीठ आणि साखर एकत्र करून ती मुंग्यांना खायला घालायची. म्हणजे आपल्या घरात मुंग्या असतात त्यांना नाही, कारण ते घरात जास्तच मुंग्या होतील त्यासाठी नाही. बाहेर आपल्या घराच्या बाहेर एखाद्या ठिकाणी जर मुंग्या येत असतील आपल्या भिंतीच्या कडेला वगैरे असे, तर तिथं आपण साखर आणि पीठ एकत्र करून तिथं टाकायचं. आणि सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपण दिवा लावतो देवापुढं सायंकाळी 6 ते 7 या दरम्यान, तर त्यावेळेस आपण दरवाजा नेहमी उघडा ठेवावा. कारण पहिल्यापासून म्हण आहे जुन्या माणसांची की संध्याकाळची वेळ म्हणजे लक्ष्मी येण्याचा वेळ असते. तर त्या दिवशी त्या संध्याकाळच्या वेळेला दरवाजा उघडा ठेवावा. केर काढू नये. घरातील लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरात येत असते. म्हणून घर स्वच्छ नीटनेटकं असेल तर लक्ष्मी त्या घरात वास करते, अन्यथा मागं फिरते. असे हे छोटे छोटे उपाय मी तुम्हाला जे सांगितले ते तुम्ही फॉलो करा. तुम्हाला जर आवडले असतील तर तुम्ही हे नक्की करून पहा. याचा खूपच फायदा होतो. हे जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.